नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकाताईंसाठी मदतनीसताईंसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। काय माहिती आहे ती सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आयोगाकडे 1400 प्रकरणे प्रलंबित आहेत आणि आदिती तटकरे यांच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे। लोकसत्तामध्ये आलेली ही न्यूज आहे। संपूर्ण न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, माहिती काय आहे ते जाणून घ्या। लोकसत्तामध्ये आलेली ही न्यूज आहे। बाल हक्क आयोग अद्यापही अध्यक्षविना, आदिती तटकरे यांच्या हकालपट्टीची मागणी। लोकसत्तामध्ये आलेली ही न्यूज आहे, त्यांना सर्वांसाठी ही न्यूज महत्त्वाची असणार आहे। तर काय म्हटलं आहे ते पहा। 8 महिन्यापूर्वी महाराष्ट्र बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असून या पदांवर अद्यापही नियुक्ती करण्यात आलेली नाही। ही पदे रिक्त असल्यामुळे आयोगाकडे 1400हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत। बाल हक्क आयोगातील नियुक्त्यांसाठी न्यायालयात धाव घेण्यात आली, मात्र नियुक्त्यांबाबत हालचालीच दिसत नसल्याने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली जात आहे। राज्य बाल हक्क आयोगातील नियुक्तीसाठी नितीन दळवी आणि प्रसाद तुळसकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर मे 2022 मध्ये शुशीबेन शहा व इतर 6 सदस्यांची नेमणूक करण्यात आली, मात्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगावरील अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 3 मे 2025 रोजी संपुष्टात आलेला आहे। आता 8 महिने लोटले तरीही महिला व बाल हक्क विभागाने नवीन अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक केलेली नाही, त्यामुळे आयोगाकडे एकूण 1400हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहे असं म्हणण्यात आलेलं आहे। आणि आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत यांच्या हकालपट्टीची मागणी इथं केलेली आहे। तर बघा, आयोगाकडे 1400हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत। आयोगाकडे बालकांशी संबंधित तब्बल 1400हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे। वारंवार पत्रव्यवहार करूनही नियुक्त्यांबाबत चित्र स्पष्ट होत नसल्याने शिक्षण हक्क कार्यकर्ते नितीन दळवी यांनी शासनाच्या महिला व बालविकास विभागाविरोधात जनहित याचिका दाखल केली, मात्र अद्यापही आयोगातील अध्यक्षपद व सदस्यांची नियुक्ती रखडलेलीच आहे। बालकांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होत आहे असा आरोप देखील दळवी यांनी इथं केलेला आहे। खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे ही। जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि लोकसत्तामध्ये आलेली ही न्यूज आहे जास्तीत जास्त सेविका मदतनीसताईंना शेअर करा आणि अशाच महिला व बालविकास विभागासंदर्भात तसेच अंगणवाडीच्या संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।